अलख निरंजन. बडे बाबा म्हणजेच मच्छिंद्रनाथ आणि कान्होबा म्हणजेच कानिफनाथ, 9 नाथापैकी या 2 महान नाथांच्या दर्शनासाठी मी SP आणि आमचे मोठे कजन बंधू भविष्य पवार आणि त्याची वाईफ अपर्णा वहिनी चाय पिण्यासाठी थांबलोत. एक एक कप चाय और बोला जाए. हे भुटकून 2 कप चाय बनाव कड़ाक. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान प्रवेशद्वार. चालायचं का आतमध्ये? बोला अलख. अलख निरंजन. आतमध्ये एंट्री मारताच आजूबाजूला तुम्हाला खूप सारी दुकानं दिसतील. आम्ही सकाळी आलतो त्यामुळे जास्त काय गर्दी नव्हती. आदेश पूजा साहित्य भांडार. आतमध्ये तुम्हाला नाश्त्या पाण्यासाठी हॉटेल पण भेटेल. दर्शनासाठी नारळ, पानफुल आणि पेढे घेतले. नाथांच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेलं हे केवळ दान नाही, तर त्यांचा नाथांवर असणारा विश्वास आणि प्रेम आहे. श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचं संजीवनी समाधीस्थळ, जिथे नाथांनी जिवंतपणे पूर्ण शुद्धीत आणि स्वतःच्या इच्छेने समाधी घेतली होती. लाल रंगाचे धागे बांधून नाथांचे भक्त आपली इच्छा मागतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर नाथांचे आभार मानतात. मी पण एक इच्छा मागितली, 1000 फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर. होईल का पूर्ण? तिथून थोडं खाली चलत आल्यानंतर हे बघा, काय सुंदर दृश्य पाहायला मिळतंय. संपूर्ण डोंगर मस्त हिरवागार झालाय, पण पाऊस काय पडाय नाही. SP टूर गाईड आम्हाला या डोंगराचं भविष्य सांगत होता. विचार करा, त्या काळात हे मंदिर कसं बांधलं असेल, ह्या दगडाच्या पायऱ्या कशा बांधल्या असतील. आपली संस्कृती खूप महान आहे, त्याला जपणं आपलं काम आहे. धोंडाई देवी असं म्हणतात की हे देवी साक्षात खडकातून प्रकट झालेली आहे. तुम्ही डोळ्याने बघू शकता हे अद्भुत दृश्य. मंदिर परिसरातील ही माझी फेवरेट जागा. आज इथे शांतता दिसते, पण अमावस्येला इथे पाय ठेवायला जागा नसते, कारण बडे बाबाच्या कृपेने शरीरातील नकारात्मक ऊर्जा आणि बाधा निघून जाते. जर या व्हिडिओवर 1 मिलियन व्ह्यूज आले तर अमावस्याच्या दिवशी इथला व्हिडिओ शूट करून अपलोड करेल. चॅलेंज ॲक्सेप्ट. वापस जाताना आम्ही थांबलोत कान्होबा उर्फ चैतन्य कानिफनाथाय नमः यांच्या दर्शनासाठी. कानिफनाथांना प्रेमाने कान्होबा असेही म्हणतात. दर्शनासाठी जास्त गर्दी नव्हती, कारण आम्ही सकाळी खूप लवकर आलतोत. घ्या मग तुम्ही पण दर्शन. माझं नाही, कानिफनाथांचं. इथे नाथ संप्रदायाच्या 9च्या 9 नाथ एकाच जागी पाहायला मिळतात. 1987 मधील ही घंटी. शिष्य मंदिर, विठ्ठल रुक्मिणी ध्यान मंदिर. आतमध्ये गेल्यानंतर खूप अंधार पण होता आणि गर्दी पण होती. आतमध्ये सुरंगमध्ये जायचं होतं, पण गर्दी असल्यामुळं कॅन्सल केलं. नेक्स्ट टाइम नक्की जाईल. कानिफनाथांचा जन्म एका हत्तीच्या कानातून झाला होता, म्हणून त्यांचं कानिफनाथ असं नाव पडलं. नाश्ता सेंटरवर थांबून जेवण केलं. बायकोच्या हातचं जेवण खाऊन कटाळला होता. आज पोटाला आनंद भेटला. मच्छिंद्रनाथ कानिफनाथ यांच्या दर्शनासाठी तुम्ही गेला होतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांना रील शेअर करा आणि जाण्याचा प्लॅन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग कुठे तुम्ही सांगा कमेंटमध्ये.